नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज बघतोय आपण रांगोळी कलेक्शन. आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी फार पूर्वी केलेल्या आहेत, त्याच्यामुळे कदाचित काही गोष्टींचे व्हिडिओ नाही आहेत. आता ही एक टेबल मॅट केली आहे, ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. ही रांगोळी म्हणून, टेबल मॅट म्हणून, अगदी काहीही म्हणून, म्हणजे एक रांगोळी म्हणून ठेवली आणि आजूबाजूला पानं फुलं ठेवले तरीही ही छान दिसते. त्याच्यानंतर ही एक रांगोळी, मोठी रांगोळी म्हणून मी एक केली होती. खरं तर ही चॅनल सुरू होण्याच्या अगोदर केल्यामुळे याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल असणार नाही, पण तुमची इच्छा असली तर मी नक्की ही रांगोळी करेल. आता ह्याचमधली एक छोटी रांगोळीसुद्धा, दोन या छोट्या रांगोळ्या मी केल्या होत्या. ह्याच्यामध्ये सर्कल्स 3 आहेत, याच्यामध्ये 2च आहेत आणि ही याच्यामध्ये 3 आहेत, याच्यामध्ये हे त्रिकोण 2 आहेत आणि याच्यामध्ये एक सिंगल आहे. अशा ह्या 3 रांगोळ्या मी केल्या होत्या. पण ह्या रांगोळ्यासुद्धा चॅनलच्या अगोदरच केलेल्या असल्यामुळे याचेसुद्धा व्हिडिओ नाहीत, पण तुमची इच्छा असल्यास मी नक्की त्याच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. ही एक रांगोळी वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये मी करायचा प्रयत्न केला होता. ही रांगोळी बऱ्याच लोकांनी तुम्ही केलेली असेल, नसेल केली तर नक्की करा. कॉम्बिनेशनमध्ये खूप सुंदर दिसते. या ठिकाणी मी क्रीम कलर, पिवळा, ऑरेंज आणि रेड आणि पर्पल आणि व्हाईट, तर हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर दिसतं. नक्की करून बघा. त्यानंतर ही सुद्धा एक रांगोळी मी केली होती, जी रांगोळी ही सुद्धा तुम्हाला चॅनलवरती दिसणार नाही, पण कधीतरी अपलोड करायचा मी प्रयत्न करीन. त्यानंतर ही एक रांगोळी, ह्या थोड्याशा मोठ्या रांगोळ्या जवळपास 6 इंचाच्या वर आहेत आणि पण दिसायला अतिशय सुंदर दिसतात. टेबल मॅट म्हणून सुद्धा ह्या रांगोळीचा उपयोग करू शकतो. आजूबाजूला पानं फुलं ठेवले तरी ही रांगोळी सुंदर दिसेल. त्यानंतर ही एक रांगोळी थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी करायचा प्रयत्न केला होता. ही रांगोळी तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये याच्या वेगवेगळ्या पद्धतीने कसं रचता येईल ते मी, आणि माझ्या याच्यावर सुद्धा, पोस्टवर सुद्धा तुम्हाला हे पाहायला मिळू शकते. ह्या रांगोळ्या मी वेगवेगळ्या पद्धतीने रचून तुम्हाला दाखवलेल्या आहेत. अशा पद्धतीने ही रांगोळी दिसू शकते. ह्याचा व्हिडिओ मी कधीतरी टाकण्याचा प्रयत्न नक्की करेन. त्यानंतर ही रांगोळी, याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की माझ्या चॅनलवरती आहे, नक्की बघा. आणि हे 2 कलरमध्ये मी या रांगोळ्या केल्या होत्या, एक ही पिंक शेडमध्ये आणि ही ग्रीन शेडमध्ये. तर ह्या 2 रांगोळ्यासुद्धा जर टेबल मॅट ठेवली म्हणून यूजमध्ये येऊ शकतं किंवा एक छोटी रांगोळी म्हणून सुद्धा ही यूजमध्ये येऊ शकते. याची लिंक तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळून जाईल. त्यानंतर ही एक रांगोळी टेबल मॅट म्हणून आणि रांगोळी म्हणून, ही सुद्धा मी एकदा केली होती. ह्याचाही व्हिडिओ चॅनलवरती तुम्हाला मिळेल, नक्की बघा. आणि त्यातलाच हा दुसरा प्रकारसुद्धा केला होता. याच्यामध्ये 4 पाकळ्या आहेत आणि याच्यामध्ये 3 पाकळ्या आहेत. ट्रायबल डिझाईन म्हणून या डिझाईनला ओळखतात. करून बघा, अतिशय सुंदर दिसते बघायला सुद्धा. तर ही रांगोळीसुद्धा सुंदर दिसते. त्यानंतर ही एक थोडी नवीन प्रकारची रांगोळी करायचा प्रयत्न केला होता. याची डिझाईन तुम्हाला चॅनलवरती मिळून जाईल, लिंक आणि व्हिडिओसुद्धा याचा. त्यानंतर ह्याच प्रकारामध्ये ही थोडीशी वेगळ्या कलरमध्ये ही करायचा प्रयत्न केला होता. ही 6 mm मोत्यामध्ये आहे आणि ही 5 mm मोत्यामध्ये आहे. तर ही रांगोळी 5 mm मध्ये केली आणि ही 6 mm मध्ये केली. त्यानंतर आणखी एक विशेष रांगोळी म्हणून ही एक खूप सुंदर दिसणारी रांगोळी आणि थोडंसं डोकं लावून करावी लागणारी रांगोळी म्हणून ही रांगोळी एक केली होती मी.
याचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती नक्की मिळेल. चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये सर्च करा आणि त्यानंतर ही पिंक कलरमध्ये मी केली होती. हे दोन्ही 6 mm मोत्यामध्ये केलेल्या रांगोळ्या आहेत. सुटसुटीत आहे, कमी मोत्यांमध्ये होणारी आहे, पण दिसायला सुंदर दिसतात. याच्यामध्ये फक्त ह्या रांगोळीमध्ये हा थोडासा याच्यामध्ये आपल्याला असं वर उचलून घ्यायचं आहे, म्हणजे हा खोल होतं आणि याच्यामध्ये तुम्ही एक कॅन्डल लाईटसुद्धा लावू शकता. तर ह्या 2 रांगोळ्यासुद्धा अतिशय उत्तम आणि सुंदर दिसणाऱ्या रांगोळ्या होत्या. त्यानंतर ही एक महिरप म्हणून आणि कमी मोत्यांमध्ये होणारी रांगोळी, ही 6 mm मोत्यामध्ये मी केलेली रांगोळी आहे. ह्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवरती नक्की मिळेल. याच्या आजूबाजूला पानं जर लावलेत तुम्ही तर ही रांगोळी तुम्हाला मोठी करता येते. आणि किंवा छोटी अर्धगोलातली जी फुलं असतात, ड्रॉपबीड्सची फुलं मी माझ्या चॅनलवरती दाखवलेली आहेत, ती बघा. आणि या ठिकाणी जर ही फुलं ठेवली तर ही रांगोळी आपल्याला आणखी मोठी करून रांगोळी म्हणून ठेवता येतं, किंवा एक महिरप म्हणून किंवा एक टेबल मॅट म्हणून सुद्धा ठेवता येतं. त्यानंतर ही एक रांगोळी स्वस्तिक रांगोळी केली होती मी. याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. ही प्लेनमध्ये केली होती आणि ही रांगोळी स्वस्तिकमध्ये केली होती. माझ्या चॅनलवरती याचा नक्की व्हिडिओ मिळेल तुम्हाला. दिसायला छान दिसते आणि सोपीसुद्धा आहे. चॅनलवरती जाऊन लिंक सर्च करा, रांगोळी म्हणून, मोत्याच्या रांगोळ्या म्हणून प्लेलिस्टमध्ये जा आणि प्लेलिस्टमध्ये ह्या रांगोळ्यांचे व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळतील. तर ह्या 2 झाल्या. एक ही वेगळ्या प्रकारची रांगोळी मी करायचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ मात्र चॅनलवरती अजूनही टाकलेला नाही, लवकरच टाकण्याचा प्रयत्न करेन. दिसायला खूप सुंदर दिसते. याच्यामध्ये जर तुम्ही कलर भरलेत, व्हाईट कलर वगैरे, तर अतिशय सुंदर दिसते. सोपी रांगोळी आहे, खूप छान आहे. तर नक्की याचा प्रयत्न करेल मी व्हिडिओ टाकण्याचा. त्यानंतर काही छोट्या रांगोळ्या मी करून घेतल्या होत्या. ह्या रांगोळ्यांची सुद्धा तुम्हाला व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मिळेल. ह्या दोन्ही रांगोळ्या केल्या होत्या. ही पिंक कलरमध्ये आहे, दोन्ही 6 mm मध्ये आहे आणि सोप्या आहेत. बऱ्याच मैत्रिणींनी केल्या, ज्यांनी केल्या नसेल त्यांनी नक्की प्रयत्न करा करण्याचा. तर ह्या 2 रांगोळ्या आणखी मी केलेल्या आहेत. त्यानंतर ही एक सोपी दिसणारी आणि छान दिसणारी रांगोळी आहे. ह्या पद्धतीची रांगोळी एक म्हणजे अगदी अशीच नाही, पण ह्याचं कॉम्बिनेशन, एक पाकळी असणारी रांगोळी मी केलेली आहे माझ्या याच्यावरती आणि मग त्या 4 पाकळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणून ही रांगोळी मी तयार केली होती. ह्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच टाकण्याचा प्रयत्न करेन. तर ही एक रांगोळी. त्यानंतर ह्या ज्या शेडमध्ये मी रांगोळ्या दाखवल्या आहेत, याच रांगोळीचा ही प्लेन रंगामध्ये केली आणि ही शेडमध्ये केली. तुम्हाला कोणती आवडली ते नक्की कळवा. आणि त्याच्यानंतर ही 3री रांगोळीसुद्धा प्लेन रंगामध्ये करायचा प्रयत्न केला. ही शेडमध्ये आहे आणि ह्या 2 प्लेन रंगामध्ये आहेत. याचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती नक्की मिळतील. मोत्याच्या रांगोळ्या ह्या प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला ह्या रांगोळ्या नक्की सापडतील. त्यानंतर हा एक महिरप आपण केला होता, तो तुम्हाला खूप आवडला. आणि हा एक महिरप म्हणून, समई महिरप म्हणून आपण केला, पण याच्यामध्ये एखादं फूल ठेवलं अशा पद्धतीने तर तीसुद्धा एक रांगोळी म्हणून तयार होते. या ठिकाणी आणखी पानं ठेवा, वेगवेगळी पानं जर ठेवली तरीसुद्धा ही रांगोळी म्हणून सुद्धा सुंदर दिसते आणि समई महिरप म्हणून सुद्धा सुंदर दिसते. ह्या रांगोळ्या बऱ्याच मैत्रिणींनी केल्या आहेत. ज्यांनी केलं नसेल, बघितलं नसेल, त्यांनी चॅनलवरती नक्की जा आणि लिंक मध्ये जाऊन ही रांगोळी सर्च करा. त्यानंतर हा एक रांगोळीचा वेगळा प्रकार मी केलेला होता. पद्धत सेम आहे, फक्त जोडण्याची पद्धत वेगळी आहे. ह्या दोन्ही रांगोळ्या अतिशय उत्तम प्रतिसाद या रांगोळीला मला मिळाला. पण ह्या रांगोळ्या मी 4 mm मोत्यामध्ये केलेल्या आहेत. 5 mm मोत्यामध्ये केल्या तर साईज थोडीशी मोठी होऊ शकेल.
त्यानंतर ही रांगोळी तुम्हाला टेबल मॅट म्हणून आणि रांगोळी म्हणून ह्या दोन्ही गोष्टींमधून तुम्हाला ह्या रांगोळीला यूज करता येते. तर ह्या 2 रांगोळ्यासुद्धा अतिशय सुंदर दिसतात बघायला. वेगळ्या कलरमध्ये न करता अगदी अशी प्लेन केली ना तरीही सुंदर दिसते. तर ह्या 2 रांगोळ्या मी करायचा प्रयत्न केला होता. आणि त्यानंतर ह्या 2 छोट्या याच्यामध्ये शेडमध्ये केलेल्या रांगोळ्यासुद्धा ह्याचासुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तो नक्की बघू शकता तुम्ही जाऊन. ह्या रांगोळीचा व्हिडिओ तुम्ही मोत्याच्या रांगोळ्यांमध्ये सर्च करा. तर ह्या 2 रांगोळ्यासुद्धा मी माझ्या चॅनलवरती दाखवल्या आहेत. आणि त्यानंतर हा एक समई मैरप केला होता किंवा निरंजन मैरप. आता हा मैरप म्हणून करा किंवा त्याच्यामध्ये एखादं फूल ठेवा. हे गुलाबाचं फूलसुद्धा मी शिकवलेलं आहे, चॅनलवरती तुम्हाला याचा व्हिडिओ नक्की मिळेल. ह्याच्यामध्ये क्रिस्टल मोती वापरलेले आहेत आपण आणि हे साधे अगदी छोटे 11 mm मोती याच्यामध्ये 0.11 साईजचे मोती याच्यामध्ये वापरलेले आहेत. त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. आणि हा एक समई मैरप म्हणून केला होता. आता याचा रांगोळी म्हणून यूज करायचा किंवा समई मैरप म्हणून यूज करायचा हे पूर्णतः तुमच्यावरती अवलंबून आहे. आणखीही काही रांगोळ्यांचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत. पुन्हा तुम्हाला पानं आणि फुलं वेगवेगळ्या प्रकारची कशी करायची याचे व्हिडिओसुद्धा आपल्याकडे आहेत. पुढील वेळी माझं फुलांचं कलेक्शन तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला माझं हे कलेक्शन कसं वाटलं ते नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कलाकृतीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.